अकोला शहरात चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे। यातच हांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात विशेषतः चर्चेत आलं आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यात इथं अनेकदा चोरी झाली आहे। एका अपार्टमेंटमध्ये ही चोरीचा प्रयत्न झाला आहे। एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र सतर्क नागरिकांमुळे हा प्रयत्न फसला। तर हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। याच परिसरातील आकृतीनगरमध्ये लाखोंची घरफोडी देखील झाली होती। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक पराग गवई यांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्यासह पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे। माझ्या आत्याच्या घरी काल रात्री 18 तारखेला 2 वाजता चोरीचा प्रयत्न झालेला आहे. 2 संदिग्ध गुन्हेगार जे आहेत ते तोंडाला बांधून आमच्या घरामध्ये प्रवेश केला त्यांनी कंपाऊंडमध्ये. मला कॅमेरामध्ये नोटिफिकेशन आल्यामुळे मी रात्री जागी होतो आणि ते चेक केलं. त्याच्यामुळे मला ते माहीत पडलं आणि मी काडी घेऊन बाहेर निघालो असता त्यांना ते थोडंसं भनक लागली. तर त्याच्यामुळे ते पळून गेले. पण त्यांनी जे गाडी आणली होती ते आम्ही आमच्या सतर्कतेमुळे आम्ही पकडण्यात यशस्वी झालो. आणि ती गाडीसुद्धा आम्हाला नंतर माहीत पडलं, की हे सूर्या सिटीमधूनच त्याच रात्री चोरी केली होती त्यांनी. आणि आम्ही ती गाडी पकडली. पहिले बी याच्या पहिले पण या घरामध्ये चोरी झालेली आहे 2 डिसेंबरलाच. म्हणजे 2 महिन्याच्या आधी सेम याच घरात चोरी झालेली आहे. त्यामध्ये 30 ते 35 लाखाचा मुद्देमाल आमचा चोरीला गेलेला आहे. तरी मी माझी अर्चित चांडक साहेब, माननीय अर्चित चांडक साहेब एस-पी अकोला यांना असे निवेदन आहे, की त्यांनी या गुन्ह्याचा लवकरात लवकर छडा लावावा. त्यांच्या कार्यक्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो.